कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळख असलेल्या निर्मला नवले यांचा निवडणुकीत पराभव झाला। या पराभवानंतर त्यांनी भावनिक होत आपली भूमिका मांडली। पुढील काळातही जनतेसाठी लढा सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तर निवडणुकीत पैसा जिंकला माणूस हरला, पण माझा लढा इथंच थांबणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त करत त्यांनी सुमारे 300 मतांनी झालेला पराभव अनपेक्षित असल्याचं सांगितले। मात्र तब्बल 6577 मतांनी आपल्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांनी मतदारांचे मनापासून आभार मानलेत। या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा पैसा आणि व्यसनांचीच अधिक चर्चा झाल्याची खंत नवलेंनी व्यक्त केली आहे। पैशांच्या जोरावर मत विकत घेता येऊ शकतात, पण निष्ठा नाही असं परखड मत त्यांनी मांडले। विशेषतः गावातील तरुण पिढी ही ड्रग्ज सारख्या व्यसनांच्या आहारी जात असल्याचं चित्र अत्यंत चिंताजनक असून हे कोणत्याही निवडणूक विजयापेक्षा अधिक वेदनादायी असल्याचंही त्यांनी सांगितले। राजकारण कदाचित बिघडलेलं असेल, पण लोकांसाठी काम करण्याची आपली जिद्द अजूनही कायम आहे। सामाजिक प्रश्न, विकास आणि तरुणांच्या भवितव्यासाठी आपला संघर्ष पुढेही सुरूच राहील असा निर्धार निर्मला नवले यांनी व्यक्त केलाय। मी निर्मला शुभम नवले। माझा हा 329 मतांनी झालेला पराभव हा माझ्यासाठी अनपेक्षित होता। मात्र पैशाचा प्रचंड अतिवापर होऊन सुद्धा 6577 मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे। या निवडणुकीमध्ये पैसा जिंकला, बोगस मतदार जिंकले आणि माणूस हरला, हे कटू पण वास्तव सत्य आहे। आज माझ्या गणातील काही मतदार हा काही पैशांसाठी पुढील 5 वर्षांसाठी विकत गेला, ही भावना माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे। या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून दारू सोबत ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला। निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक पळावेत, रात्रभर जागे राहावेत यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला। याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येणार आहे। आज माझ्या गावात या निवडणुकीदरम्यान 30 ते 40 तरुण हे ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत। तरुण पिढी अशा प्रकारे बर्बाद होताना पाहणं हे माझ्यासाठी अत्यंत चिंताजनक आणि दुःखद आहे। आजच्या राजकारणामध्ये विकास कामे, लोकांची सुखदुःख, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा यांना कोणतीही किंमत उरलेली नाही। दुर्दैवाने आज कोणता उमेदवार जास्त पैसा वाटतो हेच निकष ठरले आहेत। म्हणून आजची परिस्थिती अशी झाली आहे की ज्याला राजकारण करायचे आहे त्याने आधी पैसा कमवावा, तो निवडणुकीत वापरावा, जिंकून यावे आणि पुढील 5 वर्षे जनतेकडे पाठ फिरवावी। आणि ज्याला राजकारण करायचे नाही त्याने आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे, घर सांभाळावे, प्रामाणिकपणे पैसा कमवायचा, कुटुंबाची हौस-मौज पूर्ण कराव्यात आणि कुटुंबाला वेळ द्यावा। आज मला माझे मार्गदर्शक माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे विचार आठवतात की राजकारण हे खूप खराब आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।